गेल्या काही दिवसापासून 5 राज्यातील निवडणुकांच्या रणधुमाळी सुरू होती. उत्तर प्रदेश मोठं राज्य आहे. तिथून देशात च्या राजकारणावर मोठा परिणाम होतो. गेल्या काही दिवसापासून उत्तर प्रदेशच्या राजकारणावर लक्ष ठेवून असलेले आणि उत्तर प्रदेशमध्ये जाऊन राजकारणाचा ग्राउंड रिपोर्ट घेतलेले, तिथल्या निवडणुकांचा ग्राउंड रिपोर्ट घेतलेले ज्येष्ठ पत्रकार सुधीर लंके सर आज आपल्यासोबत आहेत. उत्तर प्रदेशच्या राजकारणाचा आता जो भाजपला म्हणजे स्पष्ट बहुमत भेटत आहे आणि अखिलेश यादव उत्तर प्रदेशमध्ये लोकप्रिय असताना देखील त्यांचा पराभव का होतोय, बसप आणि काँग्रेस या निवडणुकीमध्ये नेमकं कुठं होती, त्यांचं भविष्यातील राजकारण कसं असेल, या सर्व घडामोडींचा आज आपण सुधीर लंके सर यांच्याकडून जाणून घेऊयात. सर, लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. नमस्कार. सर, आपण लेट्सअपच्या प्रेक्षकांना आपण इथून सुरुवात करूया की युपी मध्ये जे आता भाजपाला स्पष्ट बहुमत भेटत आहे, त्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे. नेमकं कोणते मुद्दे होते राजकारणातील प्रभावी जे मुख्यमंत्री योगींना पुन्हा एकदा सत्तेमध्ये घेऊन आलेले? अखिलेश यादव लोकप्रिय असताना देखील त्यांना सत्ता मिळालेली नाहीये. नेमके सामान्य लोकांचे प्रश्न कोणते होते? योगी सरकारने कोणत्या गोष्टी केल्या किंवा धार्मिक जाती राजकारण जे उत्तर प्रदेशमध्ये म्हटलं जातं, नेमकं कोणता फॅक्टर प्रभावी ठरला आणि योगी पुन्हा मुख्यमंत्री होत आहे किंवा भाजपचं सरकार उत्तर प्रदेशमध्ये येत आहे? प्रशांत, नमस्कार. खरं तर मी लोकमतच्या वतीने उत्तर प्रदेशमध्ये गेलो होतो आणि एक जाणवत होतं सतत की भाजप आणि समाजवादी पार्टी यांच्यामध्ये यावेळेस संघर्ष आहे. म्हणजे अगदी एक्झिट पोल येईपर्यंत किंवा एक्झिट पोल आल्यानंतर सुद्धा बरेचसे राजकीय विश्लेषक जे होते यांचं मत होतं की उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये काय होईल हे सांगता येत नाही. आता जे आपल्या समोर निकाल आले त्याच्यामध्ये भाजप हे बहुमत मिळवताना दिसत आहे. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की समाजवादी पार्टी सुद्धा मागच्या वेळेपेक्षा 71 जागांवरती त्यांची बढत आहे आणि 123 जागांवरती समाजवादी पार्टी आतापर्यंत गेली आहे आणि भाजपचा आकडा हा 272 जागांवरती गेलेला आहे. त्यामुळे हा जो काही कल आहे हे पाहता अखिलेश यादव किंवा समाजवादी पार्टी हे तिथे कमजोर नाही हे लक्षात येईल आपल्या. कारण मागच्या वेळेस 47 जागांवरती असलेली पार्टी ही आता 123 पर्यंतचा आकडा गाठलाय. म्हणजे आम्ही सत्तेत येऊ असं अखिलेश यांना वाटत होतं, मात्र ते येताना दिसत नाही. मात्र त्यांनी जी काही जिगर दाखवली किंवा जी लढत दिली ही सुद्धा दुर्लक्षित करण्यासारखी नाही. किंवा भाजप तिथे सत्तेत असताना सुद्धा किंवा केंद्रात भाजपची सत्ता असताना सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये भाजपला इतकं झुंजावं लागलं, इतका संघर्ष द्यावा लागला, ही गोष्ट सुद्धा आपल्याला इथं पॉइंट आउट करणं आवश्यक आहे. उत्तर प्रदेशमध्ये फिरताना मला एक सतत जाणवलं की जो काही म्हणजे मोदींची निवडणूक लढण्याची रणनीती जी आहे ती अशी आहे की मोदी नाव हे लोकांवरती हॅमर करायचं आणि सर्व प्रकारच्या यंत्रणा विशेषतः मीडिया माध्यम, समाज माध्यम ही निवडणुकीमध्ये वापरायची. हेच तंत्र त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये वापरलेलं दिसत आहे. मी वाराणसीच्या एअरपोर्टवरती उतरलो आणि वाराणसी शहराकडे गेलो किंवा इतर जिल्ह्यामध्ये फिरताना सुद्धा रस्त्यावरती जे काही बॅनर दिसत होते भाजपचे ते योगी आणि मोदी हे दोन चेहरे दाखवत होते आणि अबकी बार फिर एक बार योगी सरकार किंवा भाजपचे जे काही कामं असतील त्या संदर्भातल्या घोषणा हे भाजपचे सर्वाधिक बॅनर दिसत होते. त्या तुलनेमध्ये समाजवादी पक्ष असेल किंवा बीएसपी असेल किंवा काँग्रेस असेल यांचे प्रचाराचे बॅनर हे अत्यंत तुरळक होते. हा एक ठळक फरक उत्तर प्रदेशमध्ये फिरताना जाणवत होता. दुसरी गोष्ट अशी की जसा योगेंद्र यादवांनी पण उल्लेख केला, अनेक जण उल्लेख करतात की मनी मसल पॉवर हे निवडणुकीमध्ये चालतात, पण भाजप मनी आणि मीडिया पॉवर निवडणुकीमध्ये वापरतो. आता अनेक तज्ञ तसं सांगतायत की मनी आणि मीडिया पॉवर हा भाजपच्या बाजूने असतो. म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा तेथील स्थानिक हिंदी वर्तमानपत्र, प्रादेशिक वर्तमानपत्र जर काढून पाहिली तर त्याच्यामध्ये भाजपच्या बातम्या ह्या ठळकपणे आणि अधिक संख्येने होत्या. भाजपच्या जाहिराती सुद्धा ह्या अधिक संख्येने होत्या. त्या तुलनेमध्ये समाजवादी पक्ष असेल, बीएसपी असेल किंवा काँग्रेस असेल यांच्या जाहिराती कमी होत्या. हे ठळक फरक एक माध्यम कर्मी म्हणून आपण लक्षात घेतला पाहिजे. हा उत्तर प्रदेशमध्ये फिरताना जाणवला. उत्तर प्रदेशची ही जी निवडणूक आहे ही निवडणूक योगी आणि मोदी या दोन नावांवरती झाली. बॅनरवरती यांची नाव होते, सभांमध्ये सुद्धा सगळ्या भाजपच्या सभांमध्ये मोदी आणि योगी याच दोन नावांचा गजर होता. तिसरं नाव भाजपच्या नेत्याचं घेतलं जाताना दिसत नव्हतं. म्हणजे मी विसरून जाईल मुद्दा, आता मुद्दा म्हणून नोंदवतो की अनेक लोक फिरताना एक फीडबॅक दिला की तुम्ही महाराष्ट्रात ना, आप महाराष्ट्र से हो, गडकरी साहब ने बहुत अच्छा काम किया है.
गडकरी साहब ने बहुत अच्छे रोड बनाए, हायवे बनाए. म्हणजे गडकरींची लोकप्रियता मला उत्तर प्रदेशमध्ये फिरताना जाणवली. मात्र ते गडकरी भाजपच्या बॅनरवरती फारसे दिसत नव्हते. कुठेच नाही दिसले मला भाजपच्या बॅनरवरती. बॅनरवरती होते मोदी आणि योगी. म्हणजे या दोन नावांवरती भाजपचा प्रचार हा केंद्रित झाला होता. आणि जेव्हा लोकांना विचारायचो, अनेक लोकांचा फीडबॅक असा होता की फिर एक बार योगी जाएंगे, फिर एक बार योगी जाएंगे. म्हणजे आपण जे नाव हॅमर करणं म्हणतो, ती रणनीती भाजपने याच्यामध्ये वापरली आणि त्यात ते यशस्वी झाले. या निवडणुकीमध्ये सर्वात कळीचा मुद्दा किंवा सर्वात भाजपला फायदा मिळवून देणारा मुद्दा जो दिसतो आहे, तो आहे भाजपच्या विविध योजना, ज्याच्यामध्ये त्यांनी लाभार्थी बनवले. उदाहरणार्थ भाजपने कोविड काळामध्ये लोकांना महिन्यातून 2 वेळा राशन फ्री दिलं. त्याला उत्तर प्रदेशमध्ये गल्ला म्हणतात. त्याच्यामध्ये 5 किलो गहू, 5 किलो तांदूळ, 1 लिटर तेल, 1 किलो मीठ आणि 1 किलो चना डाळ हे साहित्य राशनवरती फ्री मिळतंय सध्या उत्तर प्रदेशमध्ये कोविड काळामध्ये. तर या राशनचे जे पॅकेट्स होते, त्या पॅकेट्सवरती सुद्धा मोदी आणि योगी या दोघांच्या प्रतिमा होत्या. या दोघांचे फोटो छापलेले होते. जेव्हा निवडणूक लागली त्यावरती टीका झाली की सरकार जर धान्य वाटतंय, हे जर सगळी मदत सरकारच्या वतीने दिली जाते आहे, तर ह्या नेत्यांचे फोटो याच्यावरती का आहेत? त्यानंतर निवडणूक आचारसंहिता लागल्यानंतर मग त्या पॅकेट्सवरती हे फोटो काढले गेले. मात्र त्या पॅकेटवरती खालच्या बाजूला एक भाजपचा भगवा रंग, जो भाजप आपला म्हणजे प्रचाराचं जो प्रतीक मानतं, तो भगवा रंग त्या पॅकेटवरती होता. म्हणजे भाजपने हे तुमच्याकडे रेशन पोहोचवलंय, मोदी आणि योगींनी तुमच्याकडे हे रेशन पोहोचवलंय आणि तुम्ही लाभार्थी आहात भाजपचे. हे हे ठसठसीतपणे भाजपने या निवडणुकीमध्ये म्हणजे उत्तर प्रदेशच्या जनतेला दाखवून दिलं आणि त्याचा वापर त्याने निवडणुकीमध्ये केला. उत्तर प्रदेशमध्ये गरिबी प्रचंड प्रमाणात आहे. स्वतः मोदींनी सांगितले की आम्ही 15 कोटी गरिबांना राशन वाटले. 15 कोटी हा आकडा कुठल्याही निवडणुकीसाठी कमी नाही. या 15 आपण निवडणुकीत पैसे वाटण्याची चर्चा करतो, निवडणुकीत इतर कोणी काही भेटवस्तू घरी पोहोचवण्याची चर्चा करतो, पण भाजपने जर थेट मोदी आणि योगींचे फोटो लावून 15 कोटी लोकांना थेट घरामध्ये राशन पोहोचवलं होतं. एक प्रकारे निवडणुकीचं चिन्हच त्यांनी घरामध्ये पोहोचवलं होतं किंवा आपली प्रतिमा घरामध्ये पोहोचवली होती. आणि याचा मोठा इम्पॅक्ट, याचा मोठा परिणाम या मतदानावरती जाणवला. कारण गरीब लोक जे बोलत होते की योगींनी आमच्यासाठी खूप काही केलं, आम्हाला राशन दिलं, आम्हाला गल्ला दिला, असं सरळपणे बायका बोलत होत्या. आणि तेच एक कारण दिसतंय काय की उत्तर प्रदेशमध्ये यावेळेच्या मतांमध्ये महिलांची टक्केवारी जास्त आहे. म्हणजे पुरुषांच्या तुलनेत महिलांचं मतदान हे जास्त झालेलं आहे. याचं कारण असं की ह्या ज्या लाभार्थी योजना राबवल्या गेल्या, राशन असेल किंवा घर असेल, शौचालयाला अनुदान असेल किंवा किसान सन्मान योजनेमध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये थेट 4 महिन्यातनं 2,000 रुपये टाकणे असेल. 2,000 ही काही अमाऊंट मोठी नाही, पण शेतकऱ्याला असं वाटत होतं की माझ्या खात्यामध्ये सरकार काहीतरी पैसे टाकतंय. तर त्यामुळे ही जी काही भावना होती की नाही, हे सरकार आमच्यासाठी काही ना काही थोडंफार तरी आमच्यासाठी केलेलं आहे, ही जी भावना होती, ती भावना भाजपच्या बाजूने या निवडणुकीमध्ये गेलेली दिसते. दुसरी गोष्ट अशी की हा सगळा हिंदुत्वाचा बेल्ट आहे आणि भाजपने जे हिंदुत्वाचं राजकारण केलं त्याला उत्तर प्रदेश हा एक मोठा बेस आहे, जिथे आता अयोध्येमध्ये राम मंदिर होतं आहे. तर भाजपने राम मंदिर केलं हे प्रत्येक भाजपचा नेता कुठल्याही मतदारसंघामध्ये गेलं तर भाजपच्या सभांमध्ये जी भाषणं होती ती जय श्रीराम, हर हर महादेव, जय मोदी, जय योगी अशीच होती. तर आपल्याला राम मंदिर पाहिजे असेल आणि आपल्याला मुस्लिमांचं तुष्टीकरण नको असेल आणि हिंदुत्ववादी आपल्याला हा जर देश बनवायचा असेल तर आपण भाजपला मतदान केलं पाहिजे. जर भाजप जिंकली नाही तर काय होईल बघा, अशी भीती सुद्धा दाखवली जात होती आणि त्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती भाजपने मतं घेतली. राम मंदिराचा जसा मुद्दा आहे तसं विकासामध्ये सुद्धा मंदिरांचा विकास करण्यावरती योगी आणि मोदी सरकारने फार तिथं भर दिलेला आहे. म्हणजे काशीमध्ये काशी विश्वनाथाचं मंदिर आहे. काशी ही हिंदू धर्मामध्ये पवित्र तीर्थक्षेत्र मानलं जातं. माणसाने आयुष्यात एकदा तरी काशी केली पाहिजे आणि पुण्य केलं पाहिजे. काशी केली म्हणजे मला पुण्य मिळेल किंवा तिथे काशीत मृत्यू आला तर मोक्ष मिळतो, अशा पद्धतीचे काही गैरसमज आहे. तर त्यामुळे काशीला एक महत्व आहे. त्या काशीचा विकास करण्यासाठी काशीचा कॉरिडॉर बनवला जात आहे, ज्याचं लोकार्पण सुद्धा मोदींनी 2021 मध्ये केलं. म्हणजे मंदिराचा जीर्णोद्धार केला, त्याच्या परिसराचं सुशोभीकरण केलं आहे. त्याच्यावरती काही कोटी रुपये खर्च केले गेले आहेत. तसाच कॉरिडॉर हा विंध्याचल जे मंदिर आहे मिर्झापूर जिल्ह्यामध्ये, तेथे बनवला जातोय. त्या मंदिरावरती 500 कोटी रुपये योगी सरकारने मंजूर केले त्या कॉरिडॉरसाठी. म्हणजे धार्मिक विकास किती मोठ्या प्रमाणात आणि विशेषतः हिंदू तीर्थक्षेत्रांचा विकास हा मोठ्या प्रमाणावरती तिथे केला जात आहे. त्याही मुद्द्यांचा भाजपला फायदा झालेला दिसतो आहे. म्हणजे लाभार्थी ज्या योजना आहेत त्या लाभार्थ्यांचा एक फायदा झाला आणि मोदींची काही जी देश पातळीवरती इमेज आहे, देश पातळीवर त्यांचं जे काही ब्रँडिंग झालेलं आहे किंवा मोदी आता हे मसीहा आहेत
आणि मोदी हेच आता भारताचे तारणार आहेत, अशा पद्धतीची जी काही इमेज बिल्डिंग भाजपने मोदींची केली आहे, ती इमेज किंवा योगींची जी काही इमेज बनलेली आहे, हा एक आध्यात्मिक क्षेत्रातला माणूस एक मुख्यमंत्री म्हणून आहे, त्या इमेजचा पुरेपूर फायदा भाजपने उत्तर प्रदेशमध्ये घेतलेला दिसतो आहे. समाजवादी पार्टीच्या बाजूने जी काही तोट्याच्या बाजू दिसतात त्याच्यामध्ये असं दिसतं की अखिलेश यांची लोकप्रियता युवकांमध्ये दिसते आहे. अखिलेश हे युवकांना हवे होते. अखिलेश हे अनेक सरकारी नोकरदारांना सुद्धा हवे होते, कारण त्यांनी जुनी पेन्शन योजना आम्ही सरकारी नोकरदारांसाठी आणू अशा पद्धतीचा वादा केला होता. त्यामुळे सरकारी नोकर हे बरेचसे काही त्यांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या की आम्ही अखिलेश यांना मत देणार आहोत, किंवा युवक सुद्धा म्हणत होते की आम्ही हम अखिलेश के साथ है. मात्र समाजवादी पार्टी जर सत्तेत आली तर पुन्हा एकदा यादव लोक दादागिरी करतील किंवा मुस्लिमांचं तुष्टीकरण करून मुस्लिमांना अधिक सवलत दिल्या जातील किंवा मुस्लिमांचा डॉमिनन्स वाढेल, अशा पद्धतीची भीती ही भाजपने जी पद्धतशीर पसरवलेली आहे, तो प्रचार म्हणजे हा समाजवादी पार्टीच्या विरोधात गेला आणि त्यामुळे समाजवादी पार्टीला लोकांनी तितक्याशा प्रमाणात लाईक केलेलं दिसत नाही. म्हणजे भाजपने जी काही बिगर यादव लोक जे होते त्यांची ओबीसी वोट बँक आपल्या सोबत घेतलेली आहे, ती वोट बँक भाजप सोबत राहिलेली दिसते आहे. त्याचा फायदा भाजपला झाला. काँग्रेस आणि बसपा या निवडणुकीमध्ये अतिशय प्रभावी ठरलेले आहेत. त्यांचा प्रभाव इतका जाणवला नाही. बसपा पूर्ण निवडणुकीच्या कालावधीमध्ये पूर्ण शांत होते, त्यांची चर्चा देखील नव्हती. ज्याप्रमाणे प्रियंका गांधी उत्तर प्रदेशमध्ये ऍक्टिव्ह होत्या त्या प्रमाणात मायावती एवढ्या ऍक्टिव्ह दिसल्या नाहीत. भविष्य काळामध्ये त्यांचं नेमकं काय भूमिका असणार आहे, नेमकं काय प्रभाव ठरला, कोणती कारणं ठरली की काँग्रेसचं अपयश आणि बसपाकडे मतदार वळले नाही ते, किंवा काँग्रेसचं भविष्यातील कसं हे असं उत्तर प्रदेश मधलं भविष्य कसं असेल? प्रशांत, एक दिसलं याच्यामध्ये की काँग्रेस ही जिंकण्यासाठी ही निवडणूक लढतच नव्हती. म्हणजे काँग्रेसचं एक स्पष्ट धोरण असं दिसतंय, त्यांच्या नेत्यांशी बोलताना सुद्धा असं जाणवलं की मागच्या वेळेस त्यांना 6 सीट्स होत्या उत्तर प्रदेशमध्ये आणि तितक्या टिकल्या किंवा थोड्याफार वाढवणं हेच काँग्रेसचा उद्देश होता, किंवा त्यांचा जो काही वोट शेअर होता मागच्या वेळेस त्यांना एक 10% आतमध्ये होत होते. आम्हाला एक वोट शेअर एक 10-15% जरी आम्हाला मतं मिळाली तरी आमचा एक तिथं प्रेझेन्स राहील, अशा भूमिकेतून काँग्रेस तिथे लढताना दिसली. म्हणजे आम्हाला सत्ताच मिळवायची आहे किंवा मुख्यमंत्री हा काँग्रेसचा झाला पाहिजे युपी मध्ये, ही जिगर जी म्हणतो आपण किंवा असं ठरवून लढणं जे म्हणतो ते काँग्रेसचं दिसलं नाही. दुसरी गोष्ट, काँग्रेसने एक मुद्दा चांगला केला की जी प्रियंकाची जी घोषणा होती की लडकी हू लढ सकती हू, म्हणजे महिला आहे आपण आम्ही लढू शकतो असं जे काही ते सांगत होते, आणि त्यातून 40% सीट्स ह्या महिलांना देण्याचा निर्णय काँग्रेसने तिथे घेतला. ही एक महत्वाची गोष्ट काँग्रेसने केली की आम्ही महिलांना इतक्या मोठ्या प्रमाणावरती तिकीट दिली, हे फक्त काँग्रेसने केलं. आणि ह्या 40% सीट्स महिलांना दिल्यामुळे एक चांगला मेसेज त्यांनी मतदारांमध्ये दिला होता. मात्र आपण फोर्स लावून लढणं जे म्हणतो, जसं आता जसं आम आदमी हे पंजाबमध्ये फोर्स लावून लढले की नाही हे राज्य आम्हाला ताब्यात घ्यायचंच आहे, हे राज्य आम्हाला जिंकायचंच आहे, असं जे टार्गेट ठेवून लढणं म्हणतो, हे लढणं काँग्रेसचं दिसलं नाही. काही जागांवरती काँग्रेसच्या उमेदवारांनी चांगल्या लढती दिलेल्या आहेत. मात्र पक्ष म्हणून जे काही मैदानात उतरायला हवं होतं, जशी समाजवादी पार्टी उतरली तशी काँग्रेस उतरलेली दिसली नाही. तेच बहुजन समाज पक्षाच्या बाबत आहे. बसपाने चांगल्या जागा लढवल्यात, मात्र बसपा सुद्धा एक आम्हीच इथे सत्तेत येऊ ही जिगर बसपामध्ये सुद्धा दिसली नाही. किंवा अनेक जागांवरती बसपा आणि समाजवादी पार्टी यांचा संघर्ष आहे. म्हणजे 28 जागा अशा आहेत की जिथे समाजवादी पार्टी आणि बसपा या दोघांचे मुस्लिम उमेदवार आहे. आता याचं सरळ दिसतं याचं की ह्या 2 उमेदवारांमध्ये मतं विभाजित होणार आणि त्याचा फायदा करून आणणार हे स्पष्टपणे दिसतंय. त्यामुळे बसपाची जी काही रणनीती आणि जो काही पारंपरिक मतदार जो आहे बसपाचा जाटव मतदार, हा बसपा सोबत दिसतोय. मात्र यावेळेस तिथं फिरताना एक जाणवलं की बसपाच्या वोट बँक सुद्धा थोडीशी हल्ली आहे. म्हणजे बसपाचे सुद्धा काही वोटर हे बीजेपीच्या बाजूने गेलेत काय अशी दिसतंय, कारण ह्याच्या काही लाभार्थी योजना आहे किंवा बीजेपीने आमच्यासाठी केलंय, योगी मोदींनी आमच्यासाठी काही केलंय, यामुळे बसपाचा सुद्धा वोटर हा हल्लेला दिसतोय. कारण त्याशिवाय बसपा 2 जागांवरती आली नसती. त्यामुळे बसपाला आपला पारंपरिक वोटर या निवडणुकीमध्ये सांभाळता आला नाही किंवा काँग्रेसला सुद्धा आपला पारंपरिक वोटर या निवडणुकीमध्ये सांभाळता आला नाही, हे स्पष्टपणे जाणवतंय. ज्या प्रकारे युपी मध्ये बीजेपीला स्पष्ट बहुमत आणि मोठा विजय मिळतोय, तसंच पंजाबमध्ये जर बघितलं तर काँग्रेसचा तिथं धुव्वा उडालेला आहे आणि आपची सत्ता स्थापनेच्या दिशेने म्हणजे विजयाच्या दिशेने वाटचाल आहे. त्यांचा मोठा विजय तिथं आपला मिळतोय पंजाबमध्ये.
काँग्रेसने काही काळापूर्वी म्हणजे निवडणुकीच्या पूर्वी मुख्यमंत्री चेंज केला त्याला आणि एक दलित मुख्यमंत्री दिला. कॅप्टन अमरिंदर सिंग यांचं बंड आणि नवज्योत सिंग सिद्धू यांची नाराजगी ही काँग्रेसला भोवली की चरणजित सिंग यांना तिथल्या मतदारांनी स्वीकारलं नाही. नेमकी कोणती कारण आहेत आपच्या विजयामध्ये? प्रशांत, मी पंजाबमध्ये प्रत्यक्ष फील्डवरती गेलो नाही, पण जे काही आकलन आहे त्यानुसार सांगतो की या निवडणुकीमध्ये दिल्ली मॉडेल जे आहे ते दिल्ली मॉडेल समोर आलेलं आहे. आणि आज जे युपी मध्ये जाणवलं किंवा सगळ्याच राज्यामध्ये जे जाणवतंय किंवा आपल्या महाराष्ट्रात सुद्धा जे जाणवतंय की प्रस्थापित पक्ष जे आहेत त्या प्रस्थापित पक्षांना लोक थोडेसे विटले आहेत आणि आता लोकांना विकास किंवा नवीन अजेंडा याचंही राजकारण हवं आहे हे पंजाबने दाखवून दिले. म्हणजे विशेषतः केजरीवालांनी जो पंजाबमध्ये प्रचार केला की ज्या प्रेस कॉन्फरन्स आपण सगळ्यांनी बघितल्या त्यात ते स्पष्टपणे सांगत होते की मैं लोगों को इलाज फ्री में दूंगा, लोगों को शिक्षा में फ्री में दूंगा. लोकांच्या आयुष्यामध्ये ह्या फार गोष्टी महत्वाच्या आहेत. शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टी लोकांच्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि त्यांनी सांगितलं की दिल्लीमध्ये मी करून दाखवलं. दिल्लीमध्ये सरकारी शाळा या मी अगदी चांगल्या पद्धतीच्या गुणवान शाळा करून दाखवल्या. मी स्वतः परदेशात गेलो नाही, मात्र मी शिक्षकांना परदेशात पाठवलं की काय तिथली शिक्षण आहे, काय तिथली एज्युकेशन सिस्टीम आहे ती समजून घ्या आणि ती आपल्या दिल्लीमध्ये आपल्याला राबवायची आहे. किंवा हेल्थ सिस्टीम मी सुधारली, आमचे सरकारी हॉस्पिटल सुद्धा मी खासगी हॉस्पिटल प्रमाणे 5 स्टार केलेले आहेत आणि लोक तिथे येऊन चांगले उपचार घेऊ शकतात. हे जे काही केजरीवालांनी दिल्लीमध्ये करून दाखवलं दिल्ली मॉडेल, ते दिल्ली मॉडेल ते पंजाबमध्ये मी ते करू इच्छितो आहे असं त्यांनी अपील केलं आणि लोकांनी ते स्वीकारलेलं दिसत आहे. म्हणजे हा जो काही केजरीवालांनी विकासाचा अजेंडा दाखवला तो लोकांनी पंजाबमध्ये स्वीकारलेला दिसत आहे. दुसरी गोष्ट अशी की पंजाबचा जो मतदार आहे किंवा पंजाबचा माणूस आहे हा लढाऊ माणूस आहे. म्हणजे शेतकरी आंदोलनामध्ये महाराष्ट्र सुद्धा उतरला होता, मात्र ज्या पद्धतीने दिल्लीच्या सीमांवरती पंजाबी माणसं तटून बसली, खंबीरपणे दिवस रात्र करून त्यांनी लढवलं आणि एक म्हणजे अखेर त्यांनी मोदींना झुकावं लागलं, मोदींना त्यांच्यासमोर झुकावं लागलं, मोदींना कायदे मागे घ्यावे लागले. हा जो काही लढाऊ बाणा आहे हा पंजाबी माणसामध्ये आहे. तो लढाऊ बाणा सुद्धा या निवडणुकीत दिसलाय की आम्ही शेतकऱ्यांचे कायद्यांमुळे त्यांनी बीजेपीला पण नाकारले, अकाली दलाला पण नाकारले, काँग्रेसला पण नाकारले की आता आम्ही ठरवू काय करायचं पंजाबमध्ये. अशा पद्धतीचा एक कौल लोकांनी दिलेला दिसतोय. आणि काँग्रेसमध्ये जो काही मतभेद आहे, जे गटतट आहे, म्हणजे सगळे कॅप्टन यांचं बंड असेल किंवा चेन्नींचं आहे किंवा सिद्धू ज्या पद्धतीचे काही स्टेटमेंट करत होते, सिद्धू आणि चेन्नी यांचं सुद्धा काही इतकं सुसंगती दिसली नाही. या सगळ्या गोष्टीचा फटका हा काँग्रेसला पंजाबमध्ये बसलेला दिसतोय. आणि म्हणजे काँग्रेसमध्ये जे काही गटतट आहे किंवा सेंट्रलाइज जी सिस्टीम आहे की दिल्लीचे श्रेष्ठी जे ठरवतील ते होईल आणि त्याच्यातून जे काही प्रदेशांमध्ये भांडणं लागतात जे आपण महाराष्ट्रात सुद्धा बघतो, या सगळ्या गोष्टीचे परिणाम काँग्रेसला पंजाबमध्ये भोगावे लागले असं दिसतंय. मात्र या 5ही राज्याच्या निवडणुकीचा एक सगळ्यात महत्वाचा कौल जो आलाय, जो मेसेज आपल्या देशाला मिळालाय की दिल्लीचं मॉडेल हे आता पंजाबच्या मार्गाने पुढे पुढे जाईल की काय, अशी एक आता म्हणजे शंका निर्माण झालेली आहे किंवा अशी शक्यता दिसते आहे. ती एक महत्वाची गोष्ट, एक राजकीय घडामोड या आजच्या निकालामध्ये आहे. तोच दिल्ली मॉडेल जे पंजाबमध्ये त्यांना विजय भेटला, जो पंजाबमध्ये आपला विजय भेटला, त्यांनी दिल्लीचं मॉडेल पंजाबच्या लोकांपुढे ठेवलं आणि त्यांना लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला, तिथं ते सत्ता मिळवत आहेत. आता हेच युपीचं मॉडेल, आपलं पंजाबचं मॉडेल केजरीवाल जर देशभरामध्ये घेऊन गेले तर 2024च्या ज्या लोकसभा निवडणुका आहेत त्यामध्ये केजरीवाल विरुद्ध मोदी असा सामना पाहायला भेटेल की भविष्यकाळाचे जे भाजपचा जो तिसरी आघाडी म्हणता येईल किंवा पंतप्रधान पदाचा चेहरा अरविंद केजरीवाल दिसतील काय? तसं आता आपल्याला लगेच काही तसं बाकीत वर्तवता येणार नाही. मात्र एक दिसतंय की आम आदमी पक्ष जो आहे तो त्यांचं पक्ष संघटन वाढवताना दिसतोय आणि त्यांचा विस्तार करण्याचा अजेंडाही हा आता दिसतोय. उदाहरणार्थ गोव्यात सुद्धा आम आदमी लढला आणि तिथे सुद्धा आता 2-3 जागांवरती पुढे आहेत गोव्यामध्ये सुद्धा. तर ही एक आम आदमीची सुरुवात आहे आणि त्यांनी ठरवलंय की कॉन्सन्ट्रेट करून काम करायचं असतं. म्हणजे पंजाब त्यांनी खास टार्गेट केलं होतं आणि पंजाबमध्ये नियोजन करून ते लढलेले दिसतंय आम आदमी पक्ष. तसंच गोव्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात त्यांनी थोडंफार नियोजन केलं होतं. असाच ते अजेंडा हळूहळू पुढे राबवतील असं दिसतंय. केजरीवाल अनेकदा म्हटले की मी काय मोदींच्या शर्यतीत नाही किंवा माझं काही पंतप्रधान बनण्याचे अँबिशन नाही असं म्हणत जरी असले तरी हळूहळू आम आदमी पक्ष हा एक पर्याय म्हणून भविष्यात येऊ शकतो. कारण एक पर्यायी राजनीती जी म्हणतो आपण,
आता भाजपला जे दिसतंय की जसं समाजवादी पार्टीने आता लढत दिली, पण तरी समाजवादी पार्टी सत्तेपर्यंत जाऊ शकली नाही. ममता बॅनर्जी यशस्वी झाल्या पश्चिम बंगालमध्ये किंवा मात्र इतर राज्यामध्ये आता हे प्रादेशिक पक्ष किंवा पारंपरिक पक्ष भाजपला टक्कर देतील का, भाजपला पर्याय ठरतील का, याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. विशेषतः काँग्रेस बद्दल तर फारच चिंताजनक परिस्थिती आहे की काँग्रेस हा आता भाजपला पर्याय होऊ शकेल की नाही, अशा पद्धतीची चिंता सगळ्या देशभर आहे. त्याला कारण अशी आहेत की काँग्रेसची जी काही नीती आहे, काँग्रेसची जी काही राजकीय धोरणं आहेत, तीच त्याला आड येत आहे. उदाहरणार्थ आता महाराष्ट्रामध्ये युवक काँग्रेसच्या निवडणुका सुरू आहे. म्हणायला ते ऑनलाईन निवडणुका घेत आहेत की आम्ही ऑनलाईन निवडणुका घेतो, लोकांचं मतदान म्हणजे मुलांचं मतदान घेतो, त्यातून आम्ही संघटना निवडतो. पण जे निवडलेले चेहरे आपण बघतो ते त्याच घरातले आहेत, त्याच राजकीय घरामधले हे चेहरे आहेत. म्हणजे जरी ऑनलाईन मतदान झालं तरी त्याच राजकीय लोकांचे वारसदार पुन्हा युवक काँग्रेसमध्ये निवडून येत आहेत. तर लोकांना हे नको आहे. लोकांना ही घराणेशाही असतील किंवा ठराविक प्रस्थापितांची जी काही मर्जी पक्षांमध्ये चालते ही लोकांना नको आहे. म्हणून लोक आता पर्याय शोधतात. भाजप जो वाढला तो याचमुळे वाढला की काँग्रेसच्या ज्या चुका आहेत, काँग्रेस आपल्या चुका सुधारायलाच तयार नाही म्हणून भाजप वाढत गेला. अदरवाईज भाजप लोकांना पटतोय अशातला मुद्दा नाही. मात्र काहीच पर्याय नाही म्हणून भाजप. तसं पंजाबमध्ये एक पर्याय समोर आला की आम आदमीचा पर्याय आहे, जे काही सरकार चालू शकतात. दिल्लीमध्ये त्यांनी सरकार चालून दाखवले म्हणून लोकांनी आम आदमीला पंजाबमध्ये स्वीकारले, आपला पंजाबमध्ये स्वीकारले. तसंच जर आपने विस्तार केला तर इतर राज्यामध्ये सुद्धा आप शिरकाव करू शकतो आणि भविष्यातील आज नाही लगेच पुढच्या म्हणजे लगेच 24लाच केजरीवाल समोर येतील अशी शक्यता सांगता येत नाही काय होईल ते. मात्र हळूहळू आप आपला विस्तार वाढवेल अशी शक्यता या निवडणुकीतून दिसते. सर, शेवटच्या मुलाखतीतील आपण शेवटचा प्रश्न बघूया. 2024चे जे निवडणुका आहेत त्या निवडणुकामध्ये आता भाजपला या 5 राज्यातील म्हणजे पंजाब वगळता बाकीच्या इतर राज्यामध्ये चांगलं यश भेटतंय आणि युपी मध्ये योगी पुन्हा एकदा त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या आणि योगी भाजपचं सरकार तिथं पण बनतंय. 2024च्या निवडणुकीमध्ये भाजपचा हाच करिश्मा कायम राहील, मोदींचा चेहरा, मोदींची जादू ही 2024च्या निवडणुकीमध्ये देखील कायम राहील असं वाटतंय का? किंवा ज्या प्रकारे योगींना यश भेटलंय योगींच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशमध्ये, भाजप योगींना प्रमोट करून केंद्रामध्ये म्हणजे पंतप्रधान पदाचा चेहरा ते असू शकतात का? नेमकं कसं पाहता ह्या 5 राज्यातील निकालांकडे आणि 2019च्या निवडणुकांकडे? प्रशांत, आजचे जे निकाल जे आहेत ते ठीक आहे, भाजपला यश मिळतंय हे दिसतंय. आपण पंजाब सोडता इतर राज्यामध्ये भाजपने यश मिळवलंय. मात्र उत्तर प्रदेश, आपण जे म्हणतो की दिल्लीचा रस्ता हा लखनौ मार्गे जातो, उत्तर प्रदेशमध्ये भाजपला त्या जागा मिळालेल्या नाहीत. म्हणजे 300 पार गेलेली भाजप ही 300च्या आत आता तरी दिसते. म्हणजे आता अंतिम जेव्हा शेवटचं संध्याकाळपर्यंत चित्र सगळं स्पष्ट होईल. मात्र भाजपच्या जागा ह्या घटल्यात. 300ची पार गेलेली भाजप ही 300च्या आतमध्ये आलेली आहे. हा सुद्धा एक लेसन आहे की लोकांची नाराजी आहे. उत्तर प्रदेशमध्ये लोकांची नाराजी होती. मात्र हे जे काही मतांचं विभाजन असेल किंवा इतर जे काही जातीय समीकरणं असतील, या सगळ्या जातीय समीकरणांचा आधार घेऊन किंवा धार्मिक मुद्द्यांचा आधार घेऊन, लाभार्थी योजनांचा आधार घेऊन भाजप आता कशीबशी सत्तेपर्यंत पोहोचली आहे तिथे. मात्र हीच गोष्ट राहील असं नाही. लोक शेवटी लोकांचे ऍस्पिरेशन असतात, लोकांच्या आशा असतात, लोकांच्या अपेक्षा असतात. त्याला जर सरकार उतरलं नाही तर लोक दुसरा विचार सुद्धा करतात. हे अनेकदा आपल्या लोकांनी दाखवलेले आहे. आपली लोकशाही तशी समृद्ध लोकशाही आहे, लोकशाही आपली शहाणी आहे. त्यामुळे असं नाही की आज मोदींचा करिश्मा आहे, हा 2024ला सुद्धा तोच मोदींचा करिश्मा राहील. विरोधी पक्ष किंवा इतर राज्यातले जे काही सत्ताधारी पक्ष आहेत ते कसे वागतात, त्यांची धोरणं कशी आहेत, त्याच्यावरती जसं मोदींनी पश्चिम बंगालमध्ये सुद्धा भरपूर जोर लावला. मात्र पश्चिम बंगाल त्यांना नाही काबीज करता आलं. त्यामुळे जर इतर राज्यामध्ये पर्यायी रणनीती किंवा विरोधकांचं राजकारण हे जर सक्षमपणे उभं राहिलं आणि त्यांनी आपल्या चुका सुधारून एक सक्षम पर्याय भाजपला उभा केला तर 2024ची निवडणूक ही मोदींसाठी इतकी काही सोपी राहणार नाही. कारण आज बघतोय आपण की पंजाबमध्ये एक आम आदमी मागच्या वेळेस पण लढला आणि यावेळेस समजा की एक पक्ष ताकदीने लढला आणि तो सत्तेपर्यंत पोहोचला. त्यामुळे आजची निवडणूक जी आहे ही सोशल मीडियाची निवडणूक आहे. ही लोकांना इन्व्हॉल्व्ह करणारी निवडणूक आहे. अगदी तुम्ही आता मोठ्या प्रचार सभा राबवण्याची गरज नसते. उत्तर प्रदेशमध्ये नेहा सिंग राठोड नावाची एक मुलगी आहे जी भोजपुरी गायिका आहे. तिने साधं एक गाणं म्हटलं होतं बिहारच्या निवडणुकीमध्ये आधी की बिहार में काबा. आणि उत्तर प्रदेश सरकारला असं वाटलं की आता ही मुलगी आपल्याकडे सुद्धा हेच गाणं म्हणेल. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने आधीच उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. किशन सिंग जे आहे त्यांचे खासदार, त्यांनी म्हटलं होतं की युपी में ये बा, म्हणजे युपी मध्ये हे आहे असं म्हटलं होतं. पण नेहाने जो प्रश्न केला की युपी में काबा, परत तिने प्रश्न केला काय आहे दाखवा आम्हाला युपी मध्ये. म्हणजे एक मुलगी
बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये एक साधं गाणं म्हटली भोजपुरी भाषेतलं, त्या गाण्याला लाखो लाईक्स आहेत आणि तिच्या गाण्यांना उत्तर देण्यासाठी सरकारला पर्यायी गाणे तयार करावे लागले. याचा अर्थ असा की आज जो काही तरुण आहे किंवा सोशल मीडिया आहे हा अत्यंत प्रभावी आहे. हा मीडिया आज ठीक आहे, आपण म्हणतो की गोदी मीडिया आहे, मोदींच्या बाजूने भरपूर मीडिया आहे, पण हाच मीडिया काय करिश्मा करेल, काय जादू करेल हे सांगू शकत नाही आपण. त्यामुळे कुणी असो, भाजप असो किंवा विरोधक असो, जो काम करेल किंवा जो काही मुद्दे घेऊन समोर जाईल तो तरेल. त्यामुळे लगेच 2024च्या निवडणुकीचे प्रिडिक्शन आज आपल्याला करता येणार नाही. मात्र विरोधकांनी जर पर्यायी रणनीती चांगली उभी केली तर मोदींना सुद्धा पर्याय होऊ शकतो तयार. हे आजचे निकाल दाखवत आहेत. सर, तुम्ही लेट्सअप मराठीसाठी वेळ दिला. लेट्सअप मराठीच्या प्रेक्षकांना उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या निवडणुकाचे जे विश्लेषण आहे ते केलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू प्रशांत. थँक्यू सर.